एका व्यक्तीने सोसायटीच्या सेक्रेटरीच्या नावे पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून दिली। त्यानंतर त्या सेक्रेटरीच्या विरुद्ध लिहून दिलेली पॉवर ऑफ अटॉर्नी ही दबावाने व दमदाटी करून दबाव आणून लिहून दिलेली आहे। त्यामुळे त्या मिळकतीची मीच मालक आहे व सेक्रेटरी विरुद्ध निरंतर ताकीद देण्यात यावी यासाठी दावा दाखल केला। त्या दाव्यामध्ये वादीच्या विरुद्ध निकाल लागला। त्यानंतर वादी हे वरिष्ठ कोर्टामध्ये गेले, त्या ठिकाणीही विरुद्ध निकाल लागला। माननीय उच्च न्यायालयाने वादीला नवीन दावा दाखल करण्याच्या अटीवर त्यांचे अपील डिसमिस केले। वादीने जेव्हा नवीन दुसरा दावा दाखल केला, तो दावा होता की मुखत्यारपत्राच्या आधारे सेक्रेटरी यांनी सोसायटीच्या नावे खरेदी खत करून दिलेले आहे व इतरही अन्य लोकांना फ्लॅट विकलेले आहेत, ते खरेदी खत रद्द होऊन मिळावे म्हणून मूळ मालकाने माननीय दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला।